गडकरींपूर्वी गोपीनाथ मुंडेही भेटले होते असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केलाय। मात्र गडकरींच्या भेटीनंतर सामनातून आपली अवकात काढण्यात आली होती। आता या निवडणुकीत आपण अवकात दाखवणार असल्याचं आव्हान राज ठाकरे यांनी शिवसेनेला केलंय। नितीन गडकरींनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला। मला बोलले यावेळेला तुम्ही निवडणूक नाही लढवते चालेल का? म्हटलं अहो असं कसं बोलता, असं कसं होईल? माझा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे। महाराष्ट्रातली असंख्य जनता संपूर्ण त्याच्या पाठीशी आहे। अशा वेळेला मी म्हटलं निवडणूक लढवायची नाही, असं कसं होईल? आणि हे त्या सगळ्या बातम्या आल्यानंतर सामना दैनिकामध्ये एक अग्रलेख येतो आणि राज ठाकरेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आणि त्याची अवकात काय, तुम्ही माझी अवकात काढताय। तुम्हाला या निवडणुकीत माझी अवकात दाखवीन मी तुम्हाला। साले काँग्रेस राष्ट्रवादी राहिले बाजूला आणि हे येतात आमच्या अंगावर। शरद पवारांना एनडीएमध्ये घेण्यास शिवसेनेने केलेल्या विरोधाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली। एनडीएचा आकार केवढा, तुम्ही केवढे असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला। शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे सर्व आरक्षित भूखंड विकले, मात्र एक भूखंड बाळासाहेबांसाठी राखून ठेवला असता तर पवारांपुढे याचना करण्याची गरज भासली नसती असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला। शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आठवण निवडणुका आल्यावर होते अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारच्या या घोषणेचा समाचार घेतला। पुतळ्यावर 5,000 कोटी खर्च करण्यापेक्षा किल्ल्यांवर 10,000 कोटी खर्च करा असा सल्लाही त्यांनी दिला। मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर महायुतीलाच मतदान करावं लागेल अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोला लगावला। मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली आहे। देशाचे पंतप्रधान हे आता व्हॉट्सअपसारखे आहेत, हे काहीच बोलू न शकणारे व्यक्ती असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आजारी आहेत आणि सत्तेत आल्यावर आपण त्यांच्यावरती उपचार करू, हे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य म्हणजे पराभव समोर दिसत असताना तोल गेल्याचा प्रकार असल्याची खरमरी टीका भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केली आहे। कल्याणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतल्या ऑफिससमोर राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आलं आहे। भाजप आमदार रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी औरंगाबादेत सभा घेतली। अडवाणींच्या आगमनापूर्वी मोदींच्या नावाचा जयघोष सुरू होता, मात्र अडवाणींचं आगमन होताच मोदींचा जयघोष बंद आणि अडवाणींचा जयघोष सुरू झाला। अडवाणींचं भाषण सुरू झाल्यानंतरही सुरुवातीला अडवाणींनी मोदींचे नाव घेतलं नाही, मात्र भाषणाच्या उत्तरार्धात खुद्द अडवाणींनीच मोदींची स्तुती सुरू केली आणि वातावरणातील अघोषित तणाव निवळला। भाजपनं रायबरेलीतून सुप्रीम कोर्टाचे वकील अजय अग्रवाल यांना सोनिया गांधींच्या विरोधात मैदानात उतरवलंय। त्यामुळे रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी विरुद्ध अजय अग्रवाल असा सामना रंगणार आहे। तर अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपनं स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे। राहुल गांधींसमोर भाजपच्या स्मृती इराणी कशी लढत देतात याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय। स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे।
हिमालयाच्या उंचीचे विनायक मेटे राष्ट्रवादी सोडून गेल्यामुळे सह्याद्री सुद्धा संकटात सापडला अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली आहे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची. तर रत्नागिरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करतील. कुणालाही आघाडी धर्म तोडू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.